अवकाळी पावसाचा फटका ह्या भाज्यांवरती बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील मोठ्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि भाजी मंडईमध्ये सध्या पाहायला गेलं तर सकाळपासूनच लोक या ठिकाणी किरकोळ भाज्या असतील या ज्या भाज्या असतील त्या घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र पाहायला गेलं तर गवार, मटार आणि फरसबी यांनी 100 गाठलेली आहे आणि आपण भाजी मंडईमध्ये आहोत। याच ठिकाणी दाखवू शकतो या ठिकाणी जे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत त्यांच्याकडनं विचारपूस करू शकतो। काय सांगाल, मटार असेल, गवार असेल, फरसबी असेल, हे 100 गाठलेली आहे आणि काही भाज्यांनी अर्धशतक गाठलेलं आहे। कसा किलो आहे आता गवार, मटार तुमच्याकडे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय? लोकांच्या प्रतिक्रिया मार्केटमध्ये फार कमी आहे, कारण की 2 दिवसामध्ये पाऊस पडल्यामुळे भाजीची आवक जाम कमी झालेली आहे। जी वस्तू आम्ही 20 रुपये पाव, 15 रुपये पाव विकायची आज ती 40 रुपये वस्तू पाव झालेले, 160 रुपये किलो झालेले आहे। गवार आहे, फरसबी आहे आणि वांगी आहे, वाटाणे आहे आणि घेवडा आहे, पापडी आहे, भेंडी आहे। हे सर्व 7-8 वस्तू, जे प्रत्येक वस्तू आपल्याला जीवनाचा भाग आहे, आपला घेण्याचा भाग आहे, ते वस्तू अत्यंत 200 वरती, 200 रुपये, 160 रुपये किलो वस्तू झालेले आहे। आता सध्या गवार बघा, जी क्वालिटी आहे ते आपला एकदम सुपर क्वालिटी मालामध्ये, आणि वाटाणे पण बघा, फ्रेश वाटाणे, दाणे पण एकदम चांगले भरलेले आहे, एकदम वाटाणे चांगले आहे आणि फरसबी पण एकदम चांगली आहे, क्वालिटीमध्ये एक नंबर आहे। आपल्या जे ठाणा भाजी मार्केट आहे, मालामध्ये एक नंबर चांगला क्वालिटी आहे। काय सांगाल, एकंदरीत लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात की भाव वाढल्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्हीच जास्त भाव वाढवून देतात। भाज्यांचे नुकसान झालेले आहेत, अवकाळी पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे ह्या भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडलेले आपल्याला पाहायला मिळतात। काय झालं सांगू, 2 दिवस झाले पाऊस झाला, पावसामुळे बाजार वाढले, गिरायकाला काय वाटतं आता मधी पाठीमागं बाजार सगळं स्वस्त होते, आता गिरायकाला काय वाटतं हे व्यापारी लोक लुटतात, पण तिकडनंच भाज्या कमी येतात। आवक कमी असल्यामुळं गिरायकाला इथं मार्केटला भाजी कमी येते, भाजी महाग कमी आल्यामुळे भाजी 2 रुपये जास्त महाग झाले, बाकी काही प्रॉब्लेम नाही। जे आता 5-6 आयटमचे बाजार वाढले, बाकी बाजार कमी आहे त्याचे। भेंडी झालं, गवार झालं, फरशी झालं, टॅमॅटो झाले, शिमला झाली। काय कसे कसे रुपये किलोने या ठिकाणी कोणकोणत्या भाज्या आहेत त्या सांगू शकाल का? फरशी 150 रुपये किलो झाली, आता शिमला 60 रुपये किलो झाली, गाजर 50 रुपये किलो झाले, वाटाणा 120 होता, मागं 100 होता, 80 होता, आता 160 रुपये झालं। भेंडी पहिली 40 होती, आता 60 रुपये किलो झाली। बीट पण बाजार वाढले, 40 रुपये किलो बीट झाले, काकडी 50 रुपये किलो झाली। सर्व भाज्यामध्ये 2-2 ते 20-20 रुपयांनी वाढल्यात, हे कशामुळे? पावसामुळे झालं, आणि त्याच्यामुळे भाज्या आणि पालेभाज्या पण आता पावसामुळे खराब झाल्या, त्याच्यामुळे आवक कमी झाली, त्याच्यामुळे भाज्या कमी यायला लागल्या। त्याच्यामुळे गिरायकाला काय वाटतं काही व्यापारी लोक जास्त लुटायला लागले, पण तिकडनंच बाजार टाईट आहे, तर इकडनं 2 रुपये विकणारच ना। असं शेतकऱ्यांना देखील फायदा होईल का आणि व्यापाऱ्यांना देखील येणाऱ्या काळात फायदा होणार का भाज्यांचे भाव जर समतोल असेल तर? शेतकऱ्यांना 2 रुपयाचा फायदा, कारण 2 रुपये आम्ही वाढून देणार, ते त्यांना 2 रुपये भेटणार, आणि आम्हाला 2 रुपये इकडे आम्ही आहे त्याच बरं विकायला लागतं, कारण गिरायकाला काय वाटतं हे भाज्या भाग वाढल्यामुळे गिरायक जरा हे होतं, जरा ह्याच्यामुळं एक घेऊ का नको, घेऊ नका असं होतं, बाकी काही प्रॉब्लेम नाही। उन्हाळ्यात पाहिलं गेलं तर लिंबूला खूप ह्या ठिकाणी प्रतिसाद होता, लिंबूचे देखील भाव वाढलेले। आता सध्या लिंबूचे भाव कसे आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये मोठा भाव इतर दिसून आलेला। लिंबू उन्हाळ्यामध्ये काय होतं, पाणी कमी असतं, पाणी कमी असल्यामुळे लिंबू कमी येतं उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे गिरायकाला काय वाटतं उन्हाळा असल्यामुळे लिंबाचे भाव वाढले, पण तिकडनं माल कमी येतं त्याच्यामुळे भाव वाढेल। आता पण काही कमी बाजार नाही लिंबाला, आता पण तेच आहे, पण तिकडनं आवक कमी आहे, पाणी नाही गावचे ते शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे जे 4 शेतकरी असतात त्याच्याकडे 2च शेतकऱ्यांना माल निघतो एवढं, बाकी माल आहेतच भाव आहे, बाकी काही दुसरं काही एवढं वाढलं नाही। गिरायकाला वाटतं भाव वाढले, 2 मालाचे भाव वाढले, त्याच्यामुळे गिरायकाला काय सांगतं, गिरायकाला वाटतं भाव वाढले, पण भाव काय जास्त वाढलेले नाही, आहे त्याचे। पावसामुळे वाढले, 2-3 5-6 आयटमचे वाढले, बाकी काय आयटमचे आहे तेच आहे। नक्कीच काही जे आहेत ते भाज्यांचे दर जे आहेत ते भाव वाढल्याचं असं त्यांच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मटार असेल, गवार असेल, या फरसबी असेल, हे 100 पार केलेले आहेत। मात्र येणाऱ्या काळात आता शेतकरी असेल, व्यापाऱ्यांना कशा प्रकारचा फायदा मिळेल, तर दुसरीकडे ग्राहकांना देखील पावसाचा फटका जो भाज्यांवरती बसल्यामुळे महागड्या भाज्या घ्याव्या लागतात, त्यामुळे येणाऱ्या काळात आता भाज्यांचे दर समतोल कसे होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन गणेश रहाटेसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो, वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH